जय बाळूमामा सगळ्यांना. सर्वांचे माझ्या मयुरीज विलेज लाईफ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल व माझे व्हिडिओ प्रथम बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला वाटत असेल माझे व्हिडिओ चांगले आहेत तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. नमस्कार. तर आज आपण लक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत. आपण पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत. चला तर आपण पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया. तर आपण पूजेसाठी पाट किंवा चौरंग घेऊ शकता, पण माझ्याकडे पाट आहे त्यामुळे माझ्याकडे चौरंग आहे त्यामुळे मी चौरंग घेतला आहे. तुमच्याकडे पाट असेल तरीही घेतला तरी चालेल. त्यासाठी अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर स्वस्तिक काढून अक्षतांनी स्वस्तिक काढायचा आणि त्या स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची. हा बघा, मी स्वस्तिक काढलेला आहे आणि आता मी त्या स्वस्तिकाची पूजा करणार आहे. अक्षतांनी सुरुवात केलेले कोणतेही कार्य हे शुभ मानले जाते, त्यामुळे अगोदर स्वस्तिकाची पूजा करून घेत आहे आणि त्यानंतर मी आता नमस्कार करून चौरंग मांडत आहे. आणि चौरंग हा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि त्या चौरंगावर आता नवीन वस्त्र अंतरून घेणार आहे. वस्त्र म्हणजे तुम्ही पीस वगैरे घेऊ शकता. तो फक्त नवीन असला पाहिजे, जुना वापरलेला शक्यतो वापरू नये. त्यानंतर मी कलश स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याची आता कलशात आता पाणी मांडून, विड्याची पाने असतील तर विड्याची पाने मांडू शकता, नाहीतर आपल्याकडे आंब्याची डहाळी असेल तर आंब्याची पाने हे आपण मांडू शकतो. तर त्या कलशाला आपण सुरुवातीला स्वस्तिक काढायचे आहे. त्यानंतर त्यात पाणी भरून दुर्वा आणि एक नाणे आणि अक्षता थोडेसे टाकून त्यात कलशात पाणी ठेवून त्यानंतर श्रीफळ ठेवायचे आहे. आता मी लक्ष्मी मातेचा फोटो घेतला आहे आणि आता त्या फोटोची मी पूजा करणार आहे. आता त्यानंतर मी लक्ष्मी मातेची मूर्ती माझ्याकडे आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तरीही चालू शकतं. तर मी आता लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा करून घेत आहे अगोदर आणि अक्षता ठेवून त्याच्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती प्रस्थापित केली आणि आता मी त्यांना लक्ष्मी मातेला हार घालत आहे आणि हार घातल्यानंतर फुलंही वाहणार आहे. ज्यांच्याकडे असेल मूर्ती त्यांनी वापरली, म्हणजे पूजेसाठी वापरली तर चालेल, नसेल तरीही चालते. आता मी गणपती बाप्पांची पूजा करायची म्हणून माझ्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसल्यामुळे मी पान आणि सुपारी मांडून गणपती बाप्पांची पूजा करत आहे. त्यासाठी मी अक्षता वाहिलेल्या आहेत अगोदर आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून त्यांचीही पूजा करून घेत आहे. आता मी कलश ठेवणार आहे, म्हणजे कलश प्रस्थापित करणार आहे. त्यासाठी मी स्वस्तिक काढत आहे. स्वस्तिक काढून त्यानंतर त्यावर कलश प्रस्थापित करणार आहे. हा बघा, मी स्वस्तिक काढलेले आहे. त्यावर एक विड्याचे पान ठेवत आहे आणि त्याची पूजा करून घेत आहे आणि आता त्यावर कलश ठेवत आहे. आता कलशाची पूजा करून घेतलेली आहे मी. आता लक्ष्मी मातेच्या व्रताच्या पुस्तकाचीही पूजा मी करत आहे. पुस्तक मी ठेवून त्यावर त्याचीही पूजा करते. अक्षता हळद कुंकू वाहून त्याचीही पूजा, फूल वाहिलेलं आहे. त्यानंतर आता मी लक्ष्मी मातेच्या मूर्तीलाही फूल वाहत आहे. आता मी ह्या 5 फळांच्या डहाळ्या घेतलेल्या आहेत. त्या प्रथमतः लक्ष्मी मातेच्या मूर्तीपुढं वाहून त्यानंतर कलशासमोर ठेवले आहेत. त्यामध्ये माझ्याकडे
5 झाडे आहेत माझ्या दारात. त्यामुळे आंब्याचे, पेरूचे, डाळिंब, सीताफळ, रामफळ, चिक्कू अशा मी 5 ते 6 फळांच्या डहाळ्या घेतलेल्या आहेत. आता मी माझ्याकडे आहेत अवेलेबल तेवढी फळे घेतलेली आहेत. आणि आता मी लक्ष्मी मातेच्या पुढे ओटीची पूजा करत आहे. ओटी म्हणजे भरत आहे. देवीची ओटी ही भरायची असते, ती मी भरत आहे. त्यानंतर 5 फळांना, त्या पालव्यांना म्हणजे डहाळ्यांना फूल वाहत आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही फळे डहाळ्या ठेवू शकतात. पण असं म्हणतात की आमच्याकडे म्हणतात म्हणजे की 5 फळांच्या डहाळ्या असाव्यात असं म्हणतात. आता मी त्यानंतर दिव्याची पूजा करत आहे. म्हणजे दिवा प्रज्वलित करून दिव्याचीही पूजा करत आहे. मी दिवा आता प्रज्वलित करत आहे. आता मी रांगोळी काढणार आहे. रांगोळी माझी काढून झालेली आहे. आता मी धूप लावत आहे. त्यानंतर आमच्या मंदिराची पूजा मी अगोदर केली होती. तिथेही मी आता फुले वाहून समई प्रज्वलित करत आहे. आणि आता दोन्ही मंदिरातीलही देवांची आणि मी मांडलेल्या पूजेच्या मांडणीची लक्ष्मी व्रताच्या त्याचीही मी पूजा करून नमस्कार करत आहे. शेवटी काय कोणतीही पूजा करायची असेल तर मनापासून केली तरी देवापर्यंत पोचते. पूजेची मांडणी कशी झाली आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आपलं जगणं साधं पण मनाला भिडणारं. धन्यवाद.